मित्रांनो, आताची बातमी आपल्या डोळ्यात पाणी आणणारी आहे। शेतकरी आणि एका मुख्या प्राण्याविषयी कितीपत प्रेम असतं हे आपण या बातमीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही शेतकऱ्यासाठी हा बैल दिवसरात्र कष्ट करतोय। दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही सोन्या बैल राबतोय शेतात। पहा शेतकरी आणि बैलाची ही अनोखी कहाणी। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे राहणाऱ्या इंद्रसेन मोठे या शेतकऱ्याकडे एक बैल आहे। हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध आहे। हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही शेतातील सर्व कामे करत आहे। चला तर मित्रांनो, ही सविस्तर बातमीच आपण जाणून घेऊया। शेतकरी आपल्या शेतात शेती कामासाठी बैलाचा वापर करतात। बैल हा शेती कामासाठी महत्त्वाचा घटक सुद्धा मानला जातो। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे राहणाऱ्या इंद्रसेन मोठे या शेतकऱ्याकडे एक बैल आहे। हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध आहे। हा बैल दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही शेतातील सर्व कामे करत आहे। त्या बैलाचं नाव आहे सोन्या बैल। गेल्या 15 वर्षापासून इंद्रसेन मोठे हे अंध सोन्या बैलाला सांभाळत आहेत। नेमकं या बैलाला काय झालं होतं, तो कसा काय अंध झाला याबाबतची अधिक माहिती इंद्रसेन मोठे यांनी आपल्याशी बोलताना दिली आहे। सोन्या बैल हा दोन्ही डोळ्यांनी 12 वर्षापासून अंध आहे। शेतामध्ये काम करताना सोन्या बैलाच्या दोन्ही डोळ्यातून पाणी गळत होते। तेव्हा शेतकरी इंद्रसेन मोठे यांनी गावातील पशुतज्ञ डॉक्टर श्रीहरी शिंगारे यांना दाखवले। सोन्याच्या दोन्ही डोळ्यात मांस वाढल्यामुळे डोळे काढून शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगण्यात सुद्धा आलं। हे एकदाचं ऐकताच इंद्रसेन मोठे यांना जबर धक्का बसला। सोन्याच्या प्रेमापोटी ते सावरले आणि डॉक्टर शिंगारे व डॉक्टर सचिन मोठे यांनी सोन्या बैलाचे दोन्ही डोळे काढून यशस्वी शस्त्रक्रिया सुद्धा केली। सोन्या बैल दोन्ही डोळ्यांनी अंध असला तरी शेतातील सर्व कामे करतोय। बैलाच्या कामावर इंद्रसेन मोठे यांचे कुटुंब चालत होतं। मुलाबाळांची शिक्षणही झाली। सोन्या बैलाच्या सहाय्यानं बाहेरचे भाडे करून कुटुंबाचा खर्च भागवत असल्याची माहिती इंद्रसेन मोठे यांनी दिली आहे। सोन्याचे दोन्ही डोळे निकामी झाले, पण डॉक्टरांनी त्याच्या आरोग्यासाठी सल्ला सुद्धा दिलाय। त्याच्या अंगातून सतत पाणी निघायला हवं, अर्थात त्याला घाम यायला हवा, तरच त्याची तब्येत चांगली राहील। त्याला कामाची सवय ठेवा असं सांगितलं, पण अंध असल्याने तो कितपत आणि कसे शेती काम करणार, पण त्याच्या आरोग्यासाठी ते आवश्यकच होतं। त्यामुळे जमेल तसे इंद्रसेन यांनी त्याला उठवायला चालायला शिकवलं। 2 डोळे नसतानाही हा बैल बैलगाडीला, पेरणीला, कोळपणीला चालत आहे असे प्रत्यक्ष दिसल्यावर शेतकरी येऊन भेट देतात आणि बैलाच्या पाठीवर एक शाबासकीची थाप सुद्धा देतात। तर मित्रांनो, ही आमची स्टोरी तुम्हाला कशी वाटली? ही स्टोरी जर आवडली असेल तर नक्की ही स्टोरी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा।